बोरगाव येथे बस नादुरुस्त झाल्याने 55 प्रवाशांना मनस्ताप. प्रवाशांना होतोय प्रचंड मनस्ताप. नाशिकहून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी झाली आहे. ज्या बस आहेत त्या खराब झालेल्या आहेत. ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. लासलगाव आगाराची लासलगाव सुरगाणा ही बस MH40 N8831 सुरगाणाकडे जात असताना सकाळी 10:15च्या सुमारास बोरगाव तालुका सुरगाणा येथे नादुरुस्त झाली. या बसमध्ये 55 प्रवासी होते. प्रवाशांना जवळपास 1 तासानंतर दुसऱ्या बसमधून सुरगाणाकडे पाठवण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले. मागील वर्षी 9 फेब्रुवारीला नाशिक उंबरठाण ही बस चिराई घाटात बंद पडली होती. 17 मार्चला उंबरठाण नाशिक बस नाशिककडे जात असतानाच बोरगाव येथे ही 4:15 वाजता नादुरुस्त झाली. बसमध्ये 68 प्रवासी होते. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले होते. यासह 21 सप्टेंबरला नाशिक उंबरठाण बस बोरगाव येथे नादुरुस्त झाली होती. 18 नोव्हेंबरला नाशिक करंजूर ही बस बोरगाव येथेच नादुरुस्त झाली होती. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागात जाणाऱ्या बसेस चांगल्या दर्जाच्या द्याव्यात अशी मागणी अनेक बस चालकांनी आगार व्यवस्थापकांकडे केलेली आहे. लासलगाव आगारातून सुरगाणा ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची अगोदर तपासणी केल्यानंतरच सोडण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली. आम्हाला सुरगाण्याला जायची ही गाडी 2 ठिकाणी 3 ठिकाणी थांबली. सकाळी 8:30 वाजेपासून गाडी रस्ता धरून काय याचा त्रास होतो कामधंदेवाल्यांना. तुमचं साधारणतः वय काय आहे? माझं 56 आहे. मग तुम्हाला हा मानसिक त्रास होतो हे तुम्हाला चांगलं वाटतंय का? नाही. शासनाने दखल घेतली गेली पाहिजे की नाही? मग घेतली घ्यायला पाहिजे. चांगली गाडी टाकायला पाहिजे. उलगुलान टुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव.